हॅलो मंडळी, कसे आहात सगळे? तर चला आज आपण बनवणार आहोत पंपकिन केक, म्हणजेच आपला लाल भोपळ्याचा केक. खूप टेस्टी बनतो आणि बनवायलाही सोपा आहे. मी ओव्हनमध्ये बनवलेला आहे, तुम्ही गॅसवरही बनवू शकता. आणि बनवायला सोपा आणि खायला तर खूप टेस्टी. बघा ह्या केकचा टेक्स्चर किती छान आलेला आहे आणि जे फ्रूट्स आहेत ते पण किती व्यवस्थित दिसतात. तर चला सुरू करूया. यासाठी मी भोपळा आधीच उकडून घेतलेला आहे. हा 1 कप भोपळा आहे, म्हणजेच 150 ते 200 ग्रामच्या आसपास आहे. मी हा बॉईल करून घेतलेला आहे, बिना पाण्याचं असं वाफून घेतलेला आहे फक्त. आता हा बाजूला ठेवूया. नंतर एक मोठा बाउल घेऊया आणि याच्यामध्ये आपण अंड्याचा वापर करणार आहोत. तर आपण 2 अंडे याच्यामध्ये टाकत आहोत. आता विदाऊट अंड्याचा एगलेस पण मी तुम्हाला लवकरात लवकर व्हिडिओ टाकेल. सध्या आपण एगचाच बनवत आहोत. तर 2 अंडे आपण पूर्ण होल एग घ्यायचे आहेत. 2 अंडे घेतलेले आहेत बघा आपण. आता अंडे घेतल्यानंतर याच्यामध्ये आपण ब्राऊन शुगर घेत आहोत. 1/4 कप ब्राऊन शुगर घेतली आहे. आणि आता आपण घेणार आहोत पावडर शुगर. आपली ही साधी शुगर आहे जी आपण मिक्सरमधून काढलेली आहे, ती आपण अर्धा कप घेतलेली आहे. आता या दोन्ही साखर घेतलेल्या आहेत. याच्यामध्ये आपल्याला अर्धा कप ऑइल घ्यायचं आहे. कोणतंही ऑइल घ्या, फ्लेवरवाला घेऊ नका फक्त. आता ह्याला आपण व्यवस्थित मिक्स करून घेऊया. साखरेच्या ज्या गाठी झालेल्या असतात त्या आपण व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे. बघा छानपैकी मिक्स झालेलं आहे. आता हे मिक्स झाल्यानंतर याच्यामध्ये आता आपल्याला टाकायचा आहे जो आपण स्मॅश केलेला आहे पंपकिन, जो बॉईल करून नंतर आपण स्मॅश करून घेतला चम्मचच्या साहाय्याने. याला आपण मिक्स करून घेऊया. एकदम बारीक प्युरे करायची गरज नाही. असंच व्यवस्थित स्पूनने स्मॅश केला की आपल्याला केकमध्ये त्याचं बाईट येतो, तर खूप छान टेस्ट लागते. तर हा व्यवस्थित आपण बघा व्यवस्थित मिक्स केलेला आहे. जास्त बारीक केलेला नाही, जास्त मिक्स नाही करायचं आहे. आता हे मिक्स करून झाल्यानंतर आपण याच्यामध्ये टाकणार आहोत, बघा छान मिक्स झालं, व्हॅनिला टाकणार आहोत. तर व्हॅनिला इसेन्स मी 1 टीस्पून घेतलेला आहे. आता हे व्हॅनिला इसेन्स टाकलेलं आहे आणि त्याच्यातच आपण डायरेक्ट आता ड्राय इन्ग्रेडियंट टाकूया. तर हे मी 1 कप प्लस 1/4 कप मैदा घेतलेला आहे बघा. आणि नंतर ह्याच्यामध्ये आपण टाकणार आहोत 1 टीस्पून बेकिंग पावडर आणि 1/4 टीस्पून बेकिंग सोडा आणि सिनेमन आपण 1/4 टीस्पून टाकणार आहे. आता बेकिंग सोडाची जी क्लिप आहे ती माझ्याकडून डिलीट झालेली आहे. आता ह्याला आपण व्यवस्थित फोल्ड अँड कट अँड फोल्ड ह्याच्यामध्ये पद्धतीमध्ये छान मिक्स करून घेऊया. व्यवस्थित असं मिक्स करून घ्यायचं आहे. बघा छान असं मिक्स झालेलं आहे आपलं बॅटर बऱ्यापैकी. आता याच्यामध्ये पंपकिनचे तुकडे असल्यामुळे ते थोडंसं टेक्स्चर तसं दिसेल. आता याच्यामध्ये आपल्याला मनुके आणि टुटी फ्रुटी टाकायचं आहे. वाटल्यास तुम्ही काजू बदाम पण टाकू शकता, पण टुटी फ्रुटी आणि मनुक्याने वेगळीच टेस्ट लागते, छान अशी टेस्ट लागते. ते व्यवस्थित मिक्स करून घेतले. आता आपण एक केक टीन घेऊया. तुम्ही राऊंड घेऊ शकता किंवा ब्रेड टीन पण घेऊ शकता. ह्याला मी व्यवस्थित सगळीकडून बटर लावून घेतलेलं आहे. बघा छान असं बटर लावलंय. आणि याच्यामध्ये आपल्याला जे आपण बनवलेलं आपलं केकचं बॅटर आहे ते टाकून घ्यायचं आहे, व्यवस्थित टाकून घ्यायचं. आता बघा मी हा केक मैदा आणि अंड्याने बनवलेला आहे. आता मी जर नेक्स्ट टाइम जो केक बनवेल तो मी गव्हाच्या पिठाचा आणि विदाऊट एगलेस, म्हणजे विदाऊट एक एगलेस बनवून नक्कीच लवकरात लवकर व्हिडिओ टाकेल. तर बॅटर टाकलेलं आहे. मी ओव्हन गरम करायला ठेवलेला आहे. 180 वर मी ओव्हन प्रीहीट करायला ठेवलेला आहे. हा केक तुम्ही गॅसवरही बनवू शकता. गॅसवर कढई गरम करून त्याच्यामध्ये खाली एक प्लेट ठेवून वरती केक टीन ठेवायचं आणि झाकून 35 मिनिट ते 40 मिनिट छान मीडियम गॅसवर बेक करायचं. तर नेक्स्ट जो केक असेल तो मी गॅसवर पण बेक करून दाखवेल. तर केक बॅटर टाकला आणि त्याच्यावर उरलेले जे टुटी फ्रुटी आणि मनुके ते ठेवलेले आहेत. बघा छानपैकी असं आपलं बॅटर हे केकच्या टीनमध्ये आपण टाकलेलं आहे. व्यवस्थित असं टाकल्यानंतर बघा किती छान असं दिसतंय. तर चला ह्याला थोडंसं टॅप केलं आहे मी. चला आपण आता बेक करूया. छान असं टेक्स्चर दिसतंय.
आता मी ओव्हन गरम झालेला आहे. ओव्हन मी आधीच गरम करायला ठेवलेलं आहे. 40 ते 45 मिनटं आपल्याला केक बेक करायचा आहे. आपण 180 डिग्रीवर 40 ते 45 मिनटं बेक करणार आहोत. फर्स्ट मी खालचा रॉड गरम केलेला आहे, नंतर दोन्ही रॉड गरम केलेले आहेत. तर छान असा आपला केक 30 मिनिट नंतर बघा छान बेक झालेला आहे. आणि हा आता आपला केक बेक झालेला दिसतो आपल्याला. तर आपण आपला केक काढून घेऊया. बघा किती छान झालेला आहे. आता काढून घेतला आहे आपण केक. आता ह्याला थोडं थंड होऊ देऊया. थंड झाल्यानंतर बघा किती छान टेक्स्चर दिसतंय. चाकूने त्याच्या ज्या साईड आहेत ते आपण लूज करूया आणि केक काढून घेऊया. तर छान असा आपला केक तयार झाला आहे. बघा किती छान टेक्स्चर दिसतंय. हा केक थोडा थंड झाल्यावरच आपल्याला याचे पीसेस करायचे आहेत. लहान मुलांना एकदा जर तुम्ही बनवून द्याल तर मुलं तुम्हाला हाच केक बनवायला लावतील. एवढा असा टेस्टी केक बनतो. याची टेस्ट जवळपास क्रिसमसच्या प्लम केक सारखीच लागते. तर हा केक नक्की ट्राय करा आणि मला नक्की सांगा केक कसा बनतो. तर बघा आपल्या केकचं टेक्स्चर किती छान आलेलं आहे.